चला बॅकक्रॉस. आता बॅकक्रॉस काय? आतापर्यंत आपण काय शिकलो? मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये काय शिकलो? एक टॉल प्लॅन घेतलं, एक डॉर्फ घेतलं. टॉल हा झाला एक पॅरेंट, डॉर्फ हा झाला एक पॅरेंट. फरक एवढा आहे, टॉल इज अ डॉमिनंट पॅरेंट, डॉर्फ इज अ रिसेसिव्ह पॅरेंट. हा डॉमिनंट पॅरेंट, हा रिसेसिव्ह पॅरेंट आहे. पण डिफरिंग इन वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्ट वी कॅन म्हणून हे एक्झाम्पल कोणाचा? मोनोहायब्रिड क्रॉस. काय केलं आपण? टॉल घेतला, डॉर्फ घेतला. टॉलचा इथे लिहिला पॅरेंटल जनरेशन, इथे लिहिला फिनोटाइप, इथे लिहिला जीनोटाइप. हा कॅपिटल टी आहे. याचा गणित कोणता? कॅपिटल टी. स्मॉल टी ला गणित कोणता? स्मॉल टी. दोघांची युनियन केली काय मिळालं? कॅपिटल टी स्मॉल टी. यामध्ये कॅपिटल टी हे कॅरेक्टर डॉमिनंट असल्यामुळे ते अपीअर झालं, म्हणून हायब्रिड टॉल एफ जनरेशन. आतापर्यंत काय शिकलो आपण? यानंतरची पुढची स्टेप काय होती? F1 चा क्रॉस F1 सोबत, म्हणजे हायब्रिड टॉलचा क्रॉस हायब्रिड टॉल सोबत, त्याला म्हटलं आपण इनब्रीडिंग किंवा सेल्फिंग. बॅकक्रॉसचा अर्थ काय? हा जो F1 हायब्रिड आहे, F1 चा क्रॉस एनी वन ऑफ द पॅरेंट, या F1 चा क्रॉस इथे या पॅरेंट सोबत करा किंवा F1 चा क्रॉस या पॅरेंट सोबत करा, त्याला म्हटलं आपण बॅकक्रॉस. When F1 hybrid is crossed with any one of its parent, F1 चा क्रॉस जर त्याच्या दोन पैकी एका पॅरेंट सोबत केला, त्याला म्हटलं आपण, त्याला नाव दिलं बॅक क्रॉस. पण पॅरेंट दोन टाइपचे आहेत. इट इज अ डॉमिनंट पॅरेंट, इट इज अ रिसेसिव्ह पॅरेंट. If F1 hybrid is crossed with dominant parent, it is called dominant back cross. If F1 hybrid is crossed with its dominant parent, it is called dominant back cross. And F1 hybrid is crossed with its recessive parent, it is called recessive back cross or test cross. याचा अर्थ बॅक क्रॉस दोन टाइपचे आहेत. बॅक क्रॉसचे टाइप दोन झाले. एक झाला डॉमिनंट बॅक क्रॉस, डॉमिनंट पॅरेंट सोबत जर केला तर F1 चा क्रॉस डॉमिनंट पॅरेंट सोबत केला डॉमिनंट बॅक क्रॉस, आणि F1 चा क्रॉस जर रिसेसिव्ह पॅरेंट सोबत केला रिसेसिव्ह बॅक क्रॉस. या रिसेसिव्ह बॅक क्रॉसला दुसरं नाव दिलं आपण टेस्ट क्रॉस. याला नाव दिलं टेस्ट क्रॉस. मग आता या ठिकाणी पाहू आपण F1 काय करायचं? F1 चा क्रॉस पहिल्यांदा पाहू आपण मोनो हायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस. मोनो हायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस. या बॅक क्रॉस वर टेस्ट क्रॉस वर भरपूरदा 12th मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह असतात MCQ त्यामध्ये क्वेश्चन विचारलेले आहे. याच बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस वर भरपूरदा MSc CET आणि नीट मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले. मग आता काय झालं पहा, या ठिकाणी काय केलं आपण? एक टॉल प्लॅन घेतला, नाव आहे आपण मोनो हायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस. म्हणजे क्रॉस घ्यावा लागेल आपल्याला मोनो हायब्रिड डॉमिनंट पॅरेंट सोबत बॅक क्रॉस होणार आहे. काय केलं? टॉल डॉर्फ कॅपिटल टी स्मॉल टी F1 हायब्रिड मिळाला. डॉमिनंट बॅक क्रॉस असल्यामुळे F1 चा क्रॉस करायचा कोणासोबत? डॉमिनंट पॅरेंट. कसा? हायब्रिड टॉल किंवा इथे त्याचं F1 हायब्रिड लिहिलं तरी चालेल. क्रॉस विथ डॉमिनंट पॅरेंट कोणता? क्रॉस विथ डॉमिनंट पॅरेंट. डॉमिनंट पॅरेंट किंवा इथे लिहायचं प्युअर टॉल कोणता? कॅपिटल F1 हायब्रिड कोणता आहे? कॅपिटल टी स्मॉल टी. डॉमिनंट पॅरेंट कोणता आहे? कॅपिटल टी. याचे गणित दोन पडले. 50% गणित कंटेनिंग कॅपिटल टी, 50% गणित कंटेनिंग स्मॉल टी. दोनही सारख्या लिहिले त्यामुळे ऑल गणित कंटेनिंग कॅपिटल टी. हे झाले गणित. याला नाव द्यायचं गणित. मग काय करायचं? आता हे तर F1 जनरेशन मिळाला, आता F2 जनरेशन मिळणार. F2 साठी घ्यावं लागेल पुन्हा एक चेकर बोर्ड. त्यासाठी काय करायचं? 3 लाईन आडव्या, 1 2 3, त्याला 3 लाईन आडव्या, 4 लाईन उभ्या घ्या, 2 3 आणि 4, 3 लाईन आडव्या 4 लाईन उभ्या. मग या ठिकाणी या कोपऱ्यात इट इज द इंडिकेशन ऑफ बेलनेस, इट इज द इंडिकेशन ऑफ फेमिनिनेस.
दोन गमिट दोन ब्लॉक मध्ये लिहा कॅपिटल टी स्मॉल टी इथं या ब्लॉक मध्ये कॅपिटल टी तो लिहा याचा इथं काय मिळालं कॅपिटल टी टॉलनेस कॅपिटल टी स्मॉल टी टॉल नाही सॉरी टॉल हे झालं F2 जनरेशन डॉमिनंट सोबत जर बॅक क्रॉस केला ऑल डॉमिनंट कॅरेक्टर गेट आपल्या म्हणजे ऑल इंडिव्हिज्युअल हॅविंग डॉमिनंट कॅरेक्टर विल अपीअर इन F2 जनरेशन या F2 मध्ये रेशिओ आलेला नाहीये कारण डॉमिनंट बॅक क्रॉस आहे डॉमिनंट पॅरेंट सोबत बॅक क्रॉस केला त्यावेळेला काय झालं या ठिकाणी रेशिओ आलेला नाहीये हा झाला मोनोहायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस कसा केला पुन्हा एकदा सांगून देतो एक पॅरेंट घेतलं टॉल होमोझायगस टॉल दुसरा होमोझायगस डॉग होमोझायगस टॉल जे या होमोझायगस टॉलचा जिनोटाइप कोणता कॅपिटल टी होमोझायगस डॉग कोणता स्मॉल टी याचा लिमिट कॅपिटल टी याचा लिमिट स्मॉल टी या पण हायब्रिड याला आपण जनरेशन मिळाला हायब्रिड टॉल आपलं नाव होमो डॉमिनंट बॅक क्रॉस म्हणजे याचा क्रॉस करावा लागेल डॉमिनंट पॅरेंट सोबत इफ F1 hybrid is crossed with its dominant parent if F1 hybrid is crossed with its dominant parent it is called dominant back cross मग F1 hybrid घेतलं डॉमिनंट पॅरेंट घेतलं F1 hybrid चा जिनोटाइप कॅपिटल टी स्मॉल टी डॉमिनंट पॅरेंट चा कॅपिटल टी याचे दोन गमिट पडले कॅपिटल टी दुसरा स्मॉल टी सेपरेट झाले कॅपिटल टी करायचे सारखे मग आपण पुन्हा चेकर बोर्ड काढताना काय केलं 3 लाईन आडव्या 4 लाईन उभ्या पहिल्या ब्लॉक मध्ये मेल नेस फिमेल नेसचं इंडिकेशन आहे दोन गमिट इथे लिहिले एक गमिट इथे लिहिला याचा कॅपिटल टी टॉल होमोझायगस टॉल याचा कॅपिटल टी स्मॉल टी हेटेरोझायगस हायब्रिड टॉल पण फिनोटिपिकली पाहिले यामध्ये आपण एकच सांगणार इन डॉमिनंट बॅक क्रॉस dominant back cross all individual in F2 generation show tallness character of tallness that is dominant character आता आपण मोनोहायब्रिडचा स्पाना पण या मोनोहायब्रिड मध्ये आपण रिसेसिव्ह बॅक क्रॉस म्हणजे टेस्ट क्रॉस या ठिकाणी हेडिंग देतात आणि डॉमिनंटच्या आधी रिसेसिव्ह बॅक क्रॉस म्हणजे मोनोहायब्रिड आठवतो यालाच म्हणून टेस्ट क्रॉस रिसेसिव्ह बॅक क्रॉसला दुसरं नाव आहे टेस्ट क्रॉस यामध्ये प्रोसिजर इथपर्यंत सेम राहील कसं सेम राहील टॉल पॅरेंट घेतलं कॅपिटल टी इकडे स्मॉल टी याचा लिमिट कॅपिटल टी याचा लिमिट स्मॉल टी काय मिळालं कॅपिटल टी स्मॉल टी F1 जनरेशन हायब्रिड टॉल मिळाले मग F1 हायब्रिडचा क्रॉस कोणासोबत करावा लागेल आता त्यामध्ये आपण डॉमिनंट पॅरेंट घेतलं होतं या ठिकाणी घ्यावं लागेल रिसेसिव्ह बॅक क्रॉस आहे आणि रिसेसिव्ह पॅरेंट कोणता इथं स्मॉल टी गमिट कोणता स्मॉल टी एवढाच फरक पडला F1 हायब्रिड तोच आहे कॅपिटल टी स्मॉल टी याचे गमिट दोन पडले कॅपिटल टी आणि स्मॉल टी रिसेसिव्ह पॅरेंट कोणता स्मॉल टी याचा गमिट स्मॉल टी हे झाले गमिट मग इथं काय केलं आपण तेच मेथड 3 लाईन आडव्या 4 लाईन उभ्या त्यामध्ये काय केलं फक्त हे दोन गमिट इथं लिहिले आणि हा एक गमिट स्मॉल टी लिहिला इथं ठीक आहे आता मग काय पुन्हा एकदा इथपर्यंत सांगून देतो मग समोर आपण बोललो रेसेसिव्ह बॅक क्रॉसची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला when F1 hybrid is crossed with its recessive parent डॉमिनंट सोबत क्रॉस केला डॉमिनंट बॅक क्रॉस रेसेसिव्ह पॅरेंट सोबत रेसेसिव्ह बॅक क्रॉस मग इथपर्यंत आपण तर काढावं लागेल आधी F1 काढण्यासाठी होमोझायगस टॉल क्रॉस विथ होमोझायगस टॉल इथं आला कॅपिटल टी इथं आला स्मॉल टी गमिट इथं आला कॅपिटल टी स्मॉल टी F1 हायब्रिडचा क्रॉस केला रेसेसिव्ह पॅरेंट सोबत F1 हायब्रिड कोणता आहे कॅपिटल टी स्मॉल टी रेसेसिव्ह पॅरेंट कोणता स्मॉल टी हा हायब्रिड आहे ते दोन टाइपचे गमिट पडणार 50% गमिट कंटेनिंग कॅपिटल टी 50% गमिट कंटेनिंग स्मॉल टी याचा हा होमोझायगस आहे इट प्रोड्युसेस ऑल सिमिलर गमिट ऑल गमिट कंटेनिंग स्मॉल टी त्यानंतर काय केलं आपण 4 लाईन आडव्या घेतल्या 4 लाईन उभ्या घेतल्या पुन्हा चेकर बोर्ड तयार केला दोन गमिट इथे लिहिले हा गमिट इथे लिहिला आता तीच मेथड याचा इथं फक्त फरक काय
याचा अर्थ करताना पहिल्यांदा कॅपिटल लेटर मग स्मॉल लेटर, हे दोन्ही स्मॉलच आहे, स्मॉल टी इथं आलं टॉल, इथं आलं डॉल. आणि या ठिकाणी काय दिसते आपल्याला, ज्या वेळेला आपण डॉमिनंट बॅक क्रॉस केला होता, डॉमिनंट बॅक क्रॉस मध्ये F2 जनरेशन मध्ये ऑल डॉमिनंट कॅरेक्टर्स अपीअर, बट इन रेसेसिव्ह बॅक क्रॉस किंवा टेस्ट क्रॉस हा मोनोहायब्रिड आहे. मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस मध्ये रेशो किती असतो 1:1. आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे, पहा टॉल किती 1, डॉर्फ किती 1, फिनोटाइपिक रेशो किती झाला 1:1, जिनोटाइपिक रेशो पहा कॅपिटल टी स्मॉल टी किती 1, स्मॉल टी किती 1, म्हणजे जिनोटाइपिक रेशो सुद्धा किती आहे तोच आहे 1:1. आणि म्हणून मी आता एक वाक्य झालं, इन मोनोहायब्रिड रेसेसिव्ह बॅक क्रॉस, in monohybrid recessive back cross or in monohybrid test cross, both genotypic as well as phenotypic ratio is the same म्हणजे that is 1:1, 50% on return loss, 50% on capital T small t, 50% on small t. अशा प्रकारे आपण शिकलो. आपण मोनोहायब्रिडचा डॉमिनंट बॅक क्रॉस शिकलो, मोनोहायब्रिडचा रेसेसिव्ह बॅक क्रॉस म्हणजे टेस्ट क्रॉस शिकलो. मोनोहायब्रिडच्या डॉमिनंट बॅक क्रॉस मध्ये आपण शेवट काय पाहिलं की सगळेचे सगळे इंडिव्हिज्युअल डॉमिनंट मिळाले या ठिकाणी. आणि जेव्हा रेसेसिव्हचा केला त्यावेळेला 50% इंडिव्हिज्युअल अलग आहे, 50% इंडिव्हिज्युअल अलग आहे. आणि या रेसेसिव्ह बॅक क्रॉस मध्ये म्हणजे टेस्ट क्रॉस मध्ये जिनोटिपिक as well as phenotypic ratio is same आणि तो किती आहे 1:1. आता डायब्रिड बॅक क्रॉस, डायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस, डायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस मध्ये काय घेतो आपण मेथड तीच. सुरुवातीला आपण घेतलेले पॅरेंट कोणते पॅरेंट घेतले होते आपण, आठवा राऊंड, शक्यतो तेच ते घ्यायचे म्हणजे कन्फ्युजन होते. राऊंड येलो क्रॉस विथ रिंकल ग्रीन. मेथड तीच आपली. इकडे लिहायचं फिनोटाइप, तिकडे लिहायचं पॅरेंटल जनरेशन. मग इथं काही जिनोटाइपच्या खाली जिनोटाइप, पुन्हा जिनोटाइप कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय, इकडे स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल वाय स्मॉल आर. हा झाला जिनोटाइप. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला कमेंट फॉर्म मध्ये वरती किंवा 2 कॅपिटल आर मधला एक कॅपिटल आर, 2 कॅपिटल वाय मधला एक कॅपिटल वाय झाला कमेंट. इथे हाफ विथ स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल वाय हा कमेंट. दोघांची जेव्हा आपण युनियन केली काय मिळालं, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. या ठिकाणी आपण एकच काळजी घेतली, आर म्हणतो कॅपिटल आधी स्मॉल आर, दोन्ही आर म्हणतात, दोन्ही वाय म्हणतात, ज्याला म्हणतो F1 जनरेशन. हायब्रिड राऊंड येतो, हायब्रिड राऊंड येलो इथपर्यंत आपली जुनीच मेथड आहे. आता इथे डॉमिनंट बॅक क्रॉस म्हटलं म्हणजे F1 चा क्रॉस करावा लागेल डॉमिनंट पॅरेंट सोबत. डॉमिनंट बॅक सरळ जेव्हा होतं तेव्हा काय केलं होतं आपण F1 चा क्रॉस F1 सोबत आणि F2 काढला, त्याला म्हणतो सेल्फी. पण या ठिकाणी काय करतो आपण, आपल्या हेडिंग आहे डॉमिनंट बॅक क्रॉस म्हणजे F1 चा क्रॉस कोणासोबत, डॉमिनंट पॅरेंट सोबत. पप्पा काय मिळालं, आता इथं हायब्रिड राऊंड येलो म्हणजे F1 कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय क्रॉस विथ हा झाला हायब्रिड राऊंड येलो, क्रॉस विथ प्युअर राऊंड येलो डॉमिनंट पॅरेंट. कोणता डॉमिनंट पॅरेंट, प्युअर राऊंड येलो कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. तुम्हाला माहिती आहे यामध्ये 4 डिफरंट लेटर आहे, जेवढा डिफरंट लेटरचा नंबर तेवढे कमी
यामध्ये सारखेच आहे. याचा गणित तुम्हाला माहिती आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय ठीक आहे. याचे 4 गणित पडेल. आपले मित्र माहिती तुम्हाला कॅपिटल आर पहिले याच्यासोबत मग कॅपिटल आर याच्यासोबत कॅपिटल स्मॉल याच्यासोबत स्मॉल आर. चला कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय. काय करायचं बाहेर 3 लाईन आडव्या घेतल्या. या ठिकाणी सरळ मेल फिमेल. या ठिकाणी आपण काय केलं 6 लाईन 3 लाईन आडव्या 6 लाईन उभ्या 4 ब्लॉक केले पाहिजे. 4 गणित लिहून टाका. कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल. तो इथे लिहा कॅपिटल आर कॅपिटल वाय. समजला इथपर्यंत? काय केलं पुन्हा एकदा बघून घ्या. हा क्रॉस आपला डायरेक्ट क्रॉस आहे तसा. राउंड येलो एक पॅरेंट आहे होमोझायगस. रिंकल्ड ग्रीन दुसरं पॅरेंट आहे होमोझायगस. याचा गणित कॅपिटल आर कॅपिटल वाय त्याचा गणित स्मॉल आर स्मॉल वाय. दोघांची युनियन केली काय मिळालं कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय जनरेशन. कॅपिटल आर असल्यामुळे राउंड कॅपिटल वाय असल्यामुळे येलो पण डिफरंट आलेला आहे म्हणून हायब्रिड. आपण जर क्रॉस कोणाला पण डॉमिनंट बॅक क्रॉस म्हणून डॉमिनंट पॅरेंट हायब्रिड राउंड येलो क्रॉस विथ हाच डॉमिनंट पॅरेंट. कॅपिटल हायब्रिड कोणता कॅपिटल आर स्मॉल वाय आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. डॉमिनंट पॅरेंट कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. याचे गणित किती बनले 4. आपल्याला मेथड माहितच आहे कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय. याचा सिग्नल टाइपचा गणित होमोझायगस कॅपिटल आर कॅपिटल वाय. 6 लाईन उभ्या घेतल्या 3 आडव्या घेतल्या मेल फिमेल इंडिकेशन दिलं. 4 गणित इकडे लिहिले आणि तो एक गणित इथे लिहिला. तो तुम्हाला माहितीच आहे. याचा याचा काही कॅपिटल आर कॅपिटल वाय म्हणलं राउंड येलो कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय राउंड येलो. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय राउंड येलो. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय राउंड येलो. हे झालं F2. याचा अर्थ पहा या ठिकाणी काय मिळाले सगळे राउंड येतो मिळाले. याचा अर्थ ऑल डॉमिनंट कॅरेक्टर केला तर या ठिकाणी थोडं मागे चला आठवा. आपण ज्यावेळेला मोनो हायब्रिडचा डॉमिनंट बॅक क्रॉस पाहिला डॉमिनंट त्याही वेळेला काय मिळाले ते ऑल डॉमिनंट इंडिव्हिज्युअल. डायब्रिडचा जेव्हा डॉमिनंट बॅक क्रॉस पाहिला तेव्हा काय मिळाले सगळे डॉमिनंट इंडिव्हिज्युअल. याचा अर्थ मोनो हायब्रिडचा असो की डायब्रिडचा बॅक क्रॉस असो मोनो हायब्रिडचा बॅक क्रॉस असो की डायब्रिडचा बॅक क्रॉस असो या ठिकाणी रेशिओ येत नाही. सगळे डॉमिनंट इंडिव्हिज्युअल करते आपले होते सगळे डॉमिनंट इंडिव्हिज्युअल आपले होते. आता आपण डायब्रिडचा रेसेसिव्ह बॅक क्रॉस मी आधीच सांगितलंय. रेसेसिव्ह म्हणजे टेस्ट क्रॉस. राउंड येलो घेतला एक पॅरेंट दुसरा रिंकल्ड ग्रीन घेतला तेच पॅरेंट आहे कॅपिटल आर वाय स्मॉल आर कमी तेच पडले. F1 जनरेशन जसं तसं आलं फक्त रेसेसिव्ह बॅक क्रॉस आहे म्हणजे F1 चा क्रॉस सोबत रेसेसिव्ह पॅरेंट F1 सोबत घेतला मी रेसेसिव्ह पॅरेंट. इथे लिहायचं सेल्फिंग नाही इथे लिहायचं डायब्रिड टेस्ट क्रॉस. काय लिहायचं डायब्रिड टेस्ट क्रॉस. चला रेसेसिव्ह पॅरेंट कोणता आहे स्मॉल आर कमी स्मॉल आर यानंतर आता हे झाले आपले गमिट्स.
हा जो F1 हायब्रिड आहे याचे 4 गमेंट झाले. रिसेसिव्ह पॅरेंट घेतला कारण हा टेस्ट क्रॉस आहे डायब्रिड याचा गमेंट त्याला स्मॉल r स्मॉल y. मग आता तीच डॉमिनंट सारखी मेथड यामध्ये काय करणार आपण आडव्या घेणार. या ठिकाणी आपण 3 लाईन आडव्या 6 लाईन उभ्या घेतल्या 4 5 आणि हे 6 लाईन. आता या ठिकाणी काय घेतला आपण हा झाला मेल गमीट हा झाला फिमेल गमीट. तो एक लिहून घेतला इथे स्मॉल r स्मॉल y 4 इथे लिहा. कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल. मेथड ती झाली याचा इथं याचा इथं याचा इथं याचा इथं. आपण पहिल्याचं काय लावलं कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y याचा इथं कॅपिटल R स्मॉल y स्मॉल y स्मॉल r हा पहिले कॅपिटल Y नंतर स्मॉल y स्मॉल r स्मॉल y स्मॉल y. आता पहा या ठिकाणी कॅपिटल R असल्यामुळे राऊंड कॅपिटल Y असल्यामुळे येलो राऊंड येलो कॅपिटल R म्हणून राऊंड दोनही स्मॉल y म्हणजे ग्रीन स्मॉल r म्हणून रिंकल्ड होमोझायगस आहे कॅपिटल Y म्हणून येलो स्मॉल r म्हणून रिंकल्ड स्मॉल y म्हणून ग्रीन. हे झालं युक्त जनरेशन. आता या ठिकाणी फिनोटिपिकली पहा एक आहे राऊंड येलो दुसरा राऊंड ग्रीन आला तिसरा रिंकल्ड येलो चौथा रिंकल्ड ग्रीन. म्हणजे 4 डिफरंट इंडिव्हिज्युअल मिळाले. हे कुणासारखे मिळाले डायब्रिड क्रॉसच्या F2 जनरेशन मध्ये आला तर 9:3:3:1 त्यासारखे 4 त्यांचे इंडिव्हिज्युअल मिळाले. पण इथे किती मिळाले 1:1:1:1 म्हणजेच 4 पैकी 1 25% राऊंड येलो 25% राऊंड ग्रीन 25% रिंकल्ड येलो 25% रिंकल्ड ग्रीन. म्हणजे याचा जर पाहिला बरं टेस्ट क्रॉसचा डायब्रिड टेस्ट क्रॉसचा फिनोटिपिक रेशो किती आहे 1:1:1:1 आठवा. म्हणजे यावर आपल्या लक्षात आलं मोनोहायब्रिडचा डॉमिनंट बॅक क्रॉस असो की डायब्रिडचा डॉमिनंट बॅक क्रॉस असो दोघांमध्ये रेशो येत नाही. ऑल डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स पण मोनोहायब्रिडच्या रेसेसिव्ह बॅक क्रॉस मध्ये म्हणजे टेस्ट क्रॉस मध्ये आणि डायब्रिडच्या टेस्ट क्रॉस मध्ये दोन्ही मध्ये रेशोला फरक एवढा. मोनोहायब्रिडच्या टेस्ट क्रॉस मध्ये किती रेशो होता 1:1 या ठिकाणी 1:1:1:1. तसाच इथं जिनोटाइप पाहिजे एक जिनोटाइप होता कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y. हा सारखा आहे का नाही 4 अलग अलग जिनोटाइप आहे म्हणून जिनोटाइपिक रेशो सुद्धा किती आहे तोच आहे. जिनोटाइपिक रेशो सुद्धा तोच आहे 1:1:1:1. आणि म्हणून जसं आपण मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस मध्ये एक वाक्य म्हटलं होतं कोणतं म्हटलं होतं शेवटी वाक्य इन मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस फिनोटिपिक as well as genotypic ratio is same किती 1:1. तसे इथे म्हणायचं इन डायब्रिड टेस्ट क्रॉस genotypic as well as phenotypic ratio is same that is 1:1:1:1. समोरही असे आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं की जिनोटिपिक आणि फिनोटिपिक रेशो सेम असेल. आपण फक्त दोन समोर येणारच आहे म्हणून दोन लक्षात ठेवायचे. मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस म्हटलं तर जिनोटिपिक as well as phenotypic ratio 1:1. डायब्रिड टेस्ट क्रॉस म्हटलं तर जिनोटिपिक as well as phenotypic ratio is same that is 1:1:1:1. इथपर्यंत आपले 4 क्रॉस झाले. पहिला क्रॉस कोणता पाहिला मोनोहायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस
ज्यामध्ये सगळे डॉमिनंट मिळाले तुम्हाला. मग तो दबाला मोनोहायब्रिड रेसेसिव्ह बॅक क्रॉस म्हणजे टेस्ट क्रॉस, ज्यामध्ये रेशो आला होता जिनोटिक फिनोटिक रेशो सेम 1:1. मग पाहिला आपण डायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस, ऑल डॉमिनंट कॅरेक्टर अपीअर डॉमिनंट बॅक क्रॉस. मग डायब्रिड टेस्ट क्रॉस, त्यामध्ये जिनोटिक फिनोटिक रेशो सेम, दॅट इज 1:1. अशा प्रकारे आपल्याला आता बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस संपला.